नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी. केव्हाही मन झालं आपल्याला कटाची आमटी करायची आहे, खायचं आहे, तर पुरणपोळ्या करायची अशी काही गरज नाही. त्याच्यासाठी मी ते थोडीशी अगदी चण्याची डाळ भिजत, त्याच्यासाठी बघा 3 ते 4 शिट्ट्यात आपल्याला डाळ अशी मऊसूत शिजून घ्यायची आहे. वाटपासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. सुकं खोबरं घ्यायचं आहे, 2 कांदे घ्यायचे, चिरून भाजून घ्यायचे. आपल्याला खोबऱ्यातच टाकलेले आहे तिथे मी. लसूण टाकलेलं आहे, धणे टाकायचे आहेत 1 चम्मच, खसखस टाकलेली आहे, जिरं टाकायचं आहे थोडंसं. हे आपल्याला भाजून घ्यायचं छान असं. इथे डाळी शिजलेली आहे. कटाची आमटी खायची असेल तर पुरणपोळ्याच करायची अशी काही गरज नाही. मन होईल तेव्हाही केव्हाही आपण करू शकतो कटाची आमटी. खूप छान अशी ही झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. डाळ छान अशी शिजून घेतलेली आहे आणि मी चमच्यानेच घोटून घेतलेली आहे. इथे वाटप करून घेतलेले जर आपण कांदा खोबरं वगैरे घेतलेलं आहे, धणे ते वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे वाटप करून घेतलेलं आहे. डाळ ही छान अशी घोटून घेतलेली आहे. फोडणीसाठी ते कढीपत्ता टाकलेला आहे. वाटप टाकायचं आपण केलेलं कांदा खोबऱ्याचं, धणे जिरं खसखस याचं मी वाटप केलं होतं, ते टाकायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आपल्याला मसाला. हे बघा अशा प्रकारे मसाला छान परतून घ्यायचा आहे. कांदा खोबऱ्याचा, कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला, घरगुती लाल तिखट टाकलेला आहे मसाला मी. तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या प्रमाणात टाका, आवडीनुसार तिखट वापरा. हळद टाकलेली, थोडीशी मीठ टाकलेलं आहे. मसाला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मी छान मसाला भाजून परतून घेतलेला आहे. मग आपल्याला उकडलेली डाळ आणि पाणी आहे ते सगळं टाकायचं आहे त्याच्यात. जे आपण चण्याची डाळ उकडून घेतलेली होती, पाणी भरपूर टाकायचं आहे उकडताना आणि हे आपल्याला फोडणीवर टाकायचं आहे. बघा छान असा कलरही आलेला आहे. अशा प्रकारे मी कटाची आमटी केलेली, खूप छान होते, तरी खूप छान आलेली आहे. झणझणीत अशी कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत मी तांदळाचे पापड तळलेले आहेत आणि गरमागरम भात आणि तिखट अशी झणझणीत कटाची आमटी केलेली आहे. थँक्यू.